मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आपण काल स्टडी केला होता मोशन इन अ स्ट्रेट लाईन मध्ये. आपण आतापर्यंत स्टडी केलं मित्रांनो मोशन, रेस्ट अँड मोशन. त्यानंतर मित्रांनो आपण एव्हरेज स्पीड, एव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण स्टडी केला, त्याच्यावरती एक्झाम्पलही स्टडी केलं मित्रांनो. त्यानंतर आपण मित्रांनो आता एक्सेलरेशन स्टडी करतो. त्या एक्सेलरेशन मध्ये आपण स्टार्ट केलं द रेट ऑफ चेंज ऑफ velocity with respect to time. आपण म्हणलं चेंज इन velocity with respect to time is called the acceleration. Acceleration स्टडी केलं मित्रांनो आपण. There are the two types of acceleration, instantaneous acceleration and average acceleration. आपण मित्रांनो स्टडी केलं होतं average acceleration चा स्टडी केलं, instantaneous acceleration स्टडी केलं. instantaneous चा जो फॉर्म्युला होता आपल्याकडे, instantaneous acceleration is equal to d आपल्याकडे dv upon dt. आणि नेक्स्ट ला average acceleration is equal to d change in velocity, मतलब a is equal to v2 minus v1 upon t2 minus t1 is equal to delta v upon delta t. डेल्टा v अपॉन डेल्टा t असेल तर आपण कोणतं एक्सेलरेशन म्हणतो मित्रांनो? आपल्याकडे एव्हरेज एक्सेलरेशन. आणि dv अपॉन dt असेल तर आपण कोणतं एक्सेलरेशन स्टडी करतो मित्रांनो? इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन. त्यामध्ये आपण काही डिफरंट टाइप्स मध्ये एक्सेलरेशनला स्टडी केलं. म्हणजे आपण फक्त एक्झाम्पल स्टडी करतो आणि त्यामध्ये नेक्स्टला आपल्याला एक्सेलरेशन मध्ये जे मोशनचे इक्वेशन आहेत ते आपल्याला नंतर उद्याच्या लेक्चर मध्ये पाहिजे मित्रांनो. तर आज आपण काही डिफरंट टाइपचे आणखी एक्झाम्पल स्टडी करू. तर त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, आपण आता फक्त एका स्ट्रेट लाईन मध्ये मोशन होतं, म्हणजे डिस्टन्स आपण एखादं इक्वेशन ठेवलं s इज इक्वल टू 10t². आपण कुठलंही इक्वेशन घेतलं होतं मित्रांनो, त्याच्यावरती खूप काही एक्झाम्पल स्टडी केले. आता थोडं डिफरंट टाइपचे एक्झाम्पल स्टडी करू. s इज इक्वल टू फर्स्टला एक्झाम्पल लिहा मित्रांनो. तर फर्स्टला s इज इक्वल टू फर्स्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे मित्रांनो. s इज इक्वल टू म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू 5t I cap प्लस 5t j cap मीटर. हे डिस्टन्स दिलं तुम्हाला. आता मी फक्त I cap मध्ये न देता, एका डायरेक्शन मध्ये न देता मी 2 डायरेक्शन मध्ये दिलं, म्हणजे x डायरेक्शन आणि y डायरेक्शन. आता I cap असेल तर x डायरेक्शन आणि j cap असेल तर कोणतं म्हणणार आपण? y डायरेक्शन. आता सिंपल मध्ये मी तुम्हाला असं सिंपल क्वेश्चन विचारला, फाइंड आउट. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय लिहायचं? फाइंड आउट द velocity, speed and acceleration at 1 second. At 1 second. 1 सेकंदावर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलंय, सगळं कॅल्क्युलेट करायचं. सिंपल मध्ये एक इक्वेशन आहे आपल्याकडे. सोल्युशन मध्ये आपण ज्यावेळेस लिहिणार मित्रांनो, सोल्युशन मध्ये मी काय लिहिलं? s इज इक्वल टू 5i cap किंवा 5ti cap 5ti cap प्लस 5tj cap. बरोबर आहे. जे i cap चा डिस्टन्स आहे म्हणजे त्याला मी काय लिहिणार आहे? sx. याला काय लिहिलं? sx. आणि जे आहे त्याला काय म्हणणार? sy. sx आणि sy ला मी सॉल्व केलं तर इथे डायरेक्टली आता फर्स्ट मला वेलोसिटी कॅल्क्युलेट करायची. वेलोसिटी इज इक्वल टू v इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा. काय कॅल्क्युलेट करणार तुम्ही? v इज इक्वल टू v इज इक्वल टू कॅल्क्युलेट केला तर d sx अपॉन dt लिहू शकतो. dx अपॉन dt. तर dx अपॉन dt झालं तर जे व्हॅल्यू दिली आपल्याकडे v इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 5t. तर d आणि 5t अपॉन dt इंटिग्रेशन केलं, डिफरन्शिएट केलं याला, फक्त व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? 5. किती आता? 5. इथे कॅल्क्युलेट करता येते मित्रांनो. द वेलोसिटी इज इक्वल टू 5 आणि कॅप पण लावला मित्रांनो त्याला I cap. म्हणजे 5i cap मीटर पर सेकंड ही वेलोसिटी दिली. त्याला डायरेक्टली आपण लिहिलं 5 मीटर पर सेकंड. काय झाले आपल्याकडे? वेलोसिटी 5 मीटर पर सेकंड. नेक्स्ट ला तसंच मी v इज इक्वल टू dsy अपॉन dt लिहिलं तर d आणि 5t अपॉन dt. sy ची व्हॅल्यू आहे ती काय माझ्याकडे? 5t. तर ही v इज इक्वल टू हे पण काय आलं आपल्याकडे मित्रांनो? 5j cap मीटर पर सेकंड. काय वेलोसिटी? वेलोसिटीचे इक्वेशन लिहिली तर v इज इक्वल टू काय लिहिलं? 5i cap प्लस 5j cap मीटर पर सेकंड. बरोबर. यासाठी आता नेक्स्ट ला मित्रांनो मला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं? स्पीड कॅल्क्युलेट करायचं. स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. स्पीडला काय लिहितो?
स्पीड इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. आपण व्हेक्टर चॅप्टर स्टडी करता मित्रांनो, त्यासाठी आपण स्टडी करायचं व्हेक्टर मध्ये. कुणाला जर हे समजत नसेल तर व्हेक्टर चॅप्टरला आपल्या पहा मित्रांनो, आपल्याकडे YouTube लिंक मध्ये आपल्याकडे जो चॅप्टर व्हेक्टरचा, त्या व्हेक्टर मध्ये आपण मॅग्निट्यूड सांगितलं होतं. ते स्पीड आहे, स्पीडला डायरेक्शन म्हणजे आपल्याकडे काय वेलोसिटीला डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन, आणि स्पीड फक्त काय आपल्याला मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं असेल तुम्ही कशाची मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करा, वेलोसिटीची मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड इज इक्वल टू इन अंडर रूट काय घेतो आपण, इन अंडर रूट इथं काय येईल 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, बरोबर. 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर किती झाला आपल्याकडे, आन्सर किती आला, 5 स्क्वेअर केला, 5 स्क्वेअर केला, त्याला किती गेलं, इन अंडर रूट 2 5 स्क्वेअर, बरोबर. तो किती आला 5 स्क्वेअर. इथे काय येईल मित्रांनो आपल्याकडे 5 रूट 2 किती आन्सर येईल आपल्याकडे 5 रूट 2. हे झालं आपल्याकडे मीटर पर सेकंड. कशाचं स्पीड आहे आपल्याकडे, डिस्टन्सचं स्पीड आहे आपल्याकडे 5 रूट 2 मीटर पर सेकंड. आता नेक्स्टला मित्रांनो आता ऍक्सेलरेशन आपल्याला चेक करायचं. आता ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर सिंपल मध्ये ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू काय लिहिलं ना, dv अपॉन dt, चेंज वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर नेक्स्टला आपण काय लिहिणार होता d, आणि आपल्याकडे फिचं जे वेलोसिटीचं इक्वेशन आहे, वेलोसिटी किती आपल्याकडे मित्रांनो, v इज इक्वल टू वेलोसिटी किती आली, वेलोसिटी इज इक्वल टू 5 प्लस 5 i कॅप आणि j कॅप, बरोबर. नेक्स्टला 5 प्लस 5 i कॅप j कॅप याला डिवाइडेड बाय dt केलं तर विथ रिस्पेक्ट टू टाइम नाही, म्हणजे काय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, त्या ऍक्सेलरेशन किती आला आपल्याकडे 0. ते a इज इक्वल टू किती आला आपल्याकडे 0 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर, म्हणजे ऍक्सेलरेशन काय आपल्याकडे t. तर विथ रिस्पेक्ट टू टाइम सोबत t1 सोबत व्हेरिएबल नाही, म्हणजे किती लिहिलं आपण आता मित्रांनो ऍक्सेलरेशन हे आला 0. तर तुम्हाला आता डिस्टन्स कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, कुठल्या डायरेक्शनचं आपल्याकडे कोणतं आपण मानलं त्याला. जर आपण सांगितलं तर s इज इक्वल टू 5t i कॅप प्लस 5t j कॅप, तर असे एक्झाम्पल असेल मित्रांनो आपल्याकडे, तर तुम्हाला ते सगळी कॅल्क्युलेट करता आली पाहिजे व्हॅल्यू. एकदम इझी इक्वेशन, एकदम सिंपल इक्वेशन. अशा प्रकारे होतं आपल्याकडे फर्स्ट एक्झाम्पल मित्रांनो. आता नेक्स्टला सेकंड एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यापूर्वी आपण काय करा मित्रांनो, तुम्ही हे सगळं बोर्डवरचं लिहा, व्हिडिओला पॉज करा वाटल्यास, आणि तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. नेक्स्ट मित्रांनो आपण एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं. आता नेक्स्ट एक्झाम्पलला सेकंड एक्झाम्पल, सेकंड मध्ये s इज इक्वल टू मी एक इक्वेशन दिलं आता तुम्हाला, t स्क्वेअर i कॅप प्लस 3t मायनस 1 j कॅप, 3t मायनस 1 j कॅप असे एक इक्वेशन दिलं तुम्हाला. आणि नेक्स्टला तुम्हाला क्वेश्चन विचारला, फाइंड आउट, सेम क्वेश्चन मित्रांनो आपल्याकडे, फाइंड आउट द वेलोसिटी कॉमा स्पीड and acceleration at 1 second. 1 सेकंदामध्ये कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो. तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर कसं कॅल्क्युलेट करणार, सिंपल आहे. हे आपल्याकडे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये s इज इक्वल टू काय इक्वेशन दिलं तुम्हाला आता, t स्क्वेअर i कॅप प्लस 3t मायनस 1 j कॅप. हे ऍक्सिस कोणतं झालं मित्रांनो आपल्याकडे sx, आणि कोणतं म्हणणार आपण त्याला sy. सिंपल x ऍक्सिसला डिस्प्लेसमेंट आहे, y ऍक्सिसला डिस्प्लेसमेंट आहे. तर सिंपल मध्ये आपण त्याला s ऍक्सिसला लिहिलं तर वेलोसिटी इज इक्वल टू ds अपॉन dt फॉर्म्युला आहे ना, ds अपॉन dt. ds अपॉन dt लिहिलं तर v इज इक्वल टू t, इथं काय येईल आपल्याकडे t स्क्वेअर अपॉन dt, अपॉन काय येईल मित्रांनो आपल्याकडे dt. dt चा डिफरन्शिएट केलं तर किती आला 2t, डिफरन्शिएट किती आला आपल्याकडे 2t, आणि 2t मीटर पर सेकंड याला काय म्हणणार आपण, कोणत्या डायरेक्शनला आपल्याकडे, कोणत्या डायरेक्शनला म्हणणार आपण त्याला, y डायरेक्शन डायरेक्शनला. म्हणजे वेलोसिटी कोणत्या डायरेक्शनला आपल्याकडे मित्रांनो चेंज केली, त्याला बॉक्स करतो म्हणजे रिझल्ट द्यायचा लक्षात येईल. हे काय आपल्याकडे वेलोसिटी ऑन x ऍक्सिस. आता नेक्स्टला मित्रांनो आपल्याकडे y ऍक्सिसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर y ऍक्सिसला कॅल्क्युलेट करू शकतो, py इज इक्वल टू d
sy अपॉन dt. dy ची व्हॅल्यू काय घेऊ शकता 3t - 1 डिवाइडेड बाय dt. किती आला dt ही वेलोसिटी dt y ऍक्सिस ला y इज इक्वल टू dy इज इक्वल टू 3t चा आपल्याकडे डिफरन्शिएट किती आला मित्रांनो 3 बरोबर 3 आणि नेक्स्ट ला t ची पॉवर किती आली 0 आणि नेक्स्ट ला काही -1 चा किती आला 0 म्हणजे किती आला 3 मीटर पर सेकंद ही वेलोसिटी आली आपल्याकडे कोणत्या ऍक्सिस ला म्हणणार आपण आता y ऍक्सिस. तर जी वेलोसिटीचे इक्वेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट राहील मित्रांनो. आता खूप काळजी करून थोडंसं लक्ष द्यायचं. इथे v इज इक्वल टू ला मी लिहिली v इज इक्वल टू जे फायनल आपल्याकडे इक्वेशन आलं तर ते 2t i कॅप प्लस 3j कॅप मीटर पर सेकंद. हे कशाचं इक्वेशन आहे आपल्याकडे आता वेलोसिटीचे इक्वेशन. ही वेलोसिटी आहे याला काय म्हणतो आपण वेलोसिटी. आता मला स्पीडची व्हॅल्यू स्पीड कॅल्क्युलेट करायचं. स्पीड कॅल्क्युलेट करायला मी काय करत आता स्पीड इज इक्वल टू सिंपल स्पीड इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी. मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी इज इक्वल टू इन अंडर रूट. मॅग्निट्यूड काढायचं असेल वेलोसिटीचं काय करेल इन अंडर रूट. इन अंडर रूटला काय लिहिलं इथं 2t मॅग्निट्यूड काय लिहिलं आता 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू माझ्याकडे आले 4 प्लस 9 इन अंडर रूट 13 मीटर पर सेकंड. हे काय झालं माझ्याकडे मॅग्निट्यूड ऑफ स्पीड म्हणजे स्पीडची व्हॅल्यू आली माझ्याकडे. स्पीड किती आलं √13 मीटर पर सेकंड. ते होतं आता मित्रांनो आपल्याकडे स्पीड. आता नेक्स्ट ला आपल्याला जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची ती व्हॅल्यूला मी कॅल्क्युलेट करत तर आपल्याकडे जी व्हॅल्यू मिळाली आता नेक्स्ट ला आता सेम मित्रांनो आपल्याकडे ऍक्सेलरेशन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आता ऍक्सेलरेशन इज इक्वल टू तर ऍक्सेलरेशनला कॅल्क्युलेट केलं तर काय लिहिलं तर मी आता dv अपॉन dt. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv अपॉन dt. तर dv चं v चं इक्वेशन पुटअप केलं तर काय येईल आता d v चं इक्वेशन किती आपल्याकडे आता v इज इक्वल टू 2t प्लस 3 आणि डिवाइडेड बाय किती dt. बरोबर. ते जे ऍक्सेलरेशन आहे ते ऍक्सेलरेशन कोणते येईल फक्त आपल्याकडे d इथे किती येईल 2t चा डिफरन्शिएशन किती आलं 2 आणि प्लस किती 0. बरोबर. ते a इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड चा स्क्वेअर. पण हे कोणत्या ऍक्सिस आहे आपल्याकडे कोणत्या ऍक्सिसचं ऍक्सेलरेशन आलं i कॅप. मग इथे आपल्याकडे जी इक्वेशन येईल a इज इक्वल टू 2i कॅप आणि प्लस 0j कॅप. हे ऍक्सेलरेशन डायरेक्शन की अटॅच केली मी त्याला ऍक्सेलरेशन इनटू मीटर पर सेकंड. कोणत्या डायरेक्शनला x ऍक्सिसला म्हणजे i कॅपला आणि 0 हे j कॅपला म्हणजे j कॅपला ऍक्सेलरेशन किती 0. हे झालं आपल्याकडे मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. त्याच्यावर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सिंपल इक्वेशन. बरोबर. नेक्स्ट मित्रांनो आपल्याला आता परत सेकंड इक्वेशन आणखी नेक्स्ट इक्वेशन आपल्याला स्टडी करायचे. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आणखी काय करायचं ना थोडं बोर्डला फक्त ते लिहून घ्या. मित्रांनो आपल्याकडे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं द पोझिशन वेक्टर ऑफ द 3 पार्टिकल्स आर गिवन बाय. 3 पोझिशन म्हणजे 3 पार्टिकलची आपल्याला पोझिशन दिली. पोझिशन वेक्टर मध्ये आपण शिकलो होतो मित्रांनो पोझिशन वेक्टरला कसं ड्रॉ करायचं ते सिंपल मध्ये. द पोझिशन वेक्टर ऑफ द 3 पार्टिकल्स आर गिवन बाय. 3 पार्टिकलची आपल्याला पोझिशन दिली. फर्स्ट ला x इज इक्वल टू 3i कॅप प्लस 5j कॅप. 5 ला इथे 4j कॅप देतो मित्रांनो. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 4j कॅप 3i कॅप प्लस 4j कॅप. नेक्स्ट ला सेकंड पार्टिकलची पोझिशन आहे x2 इज इक्वल टू 5j कॅप प्लस 5j कॅप प्लस सॉरी इथे लिहितो मित्रांनो 5i कॅप प्लस 5j कॅप आणि नेक्स्ट ला कॉमा x3 इज इक्वल टू थर्ड ची पोझिशन आहे तर 5ti कॅप प्लस 10t स्क्वेअर j कॅप. तर आता मित्रांनो तुम्ही एवढं शिकले आतापर्यंत की x डायरेक्शन आणि y डायरेक्शनला पार्टिकल आपला किती मीटर डिस्टन्सनी डिस्प्लेसमेंट होतो आणि त्याच्यानंतर चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यानंतर तुम्ही वेलोसिटी कॅल्क्युलेट करू शकता आणि चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज द ऍक्सेलरेशन. इथपर्यंत आपण मित्रांनो कॅल्क्युलेट करू शकतो की आता आपण स्टडी केलं.
त्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज इक्वल टू स्पीड, म्हणजे स्पीड जर कॅल्क्युलेट केलं तर एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शनला डायरेक्टली नंतर तुम्ही काय करता, जे मॅग्निट्यूड आहे त्याचा स्क्वेअर करू शकता. त्याला आपल्याला डायरेक्शनची गरज नाही मित्रांनो, आय कॅप आणि जे कॅप लावायची गरज नाही. म्हणजे फक्त काय म्हणतो आपण, स्पीड इज इक्वल टू ओनली, इट हॅज द ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड एज द स्पीड आणि इट हॅज द मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन इज कॉल्ड एज द व्हेलॉसिटी. तर आपण हे शिकलो मित्रांनो. तर आता मित्रांनो तुम्हाला एक खूप मोठा प्रश्न आपल्याकडे तुमच्याकडे एक असणार आहे की सर फक्त तुम्ही लाईव्ह लेक्चर घेतो म्हणले किंवा तुम्ही आता फक्त लेक्चरच युट्यूबवरती आम्ही पाहतो, ग्रुपमध्ये सेंड करता, त्याच्यानंतर तुम्ही आमची टेस्ट घेत नाही. खूप दिवसापासून टेस्टच घेतली नाही, म्हणजे पहिल्यापासून पहिली 1-2 टेस्ट घेतल्या होत्या मित्रांनो, काही जणांनी अटेंड केल्या, पण त्यानंतर तुम्ही टेस्ट घेतली नाही किंवा टेस्ट आतापर्यंत झालीच नाही. जर असं काय असेल तर मित्रांनो हे सगळे प्रश्न दूर करण्यासाठी आता आपण एक नवीन आता एक थोडासा ऍडव्हान्स जसं तुम्ही दुसऱ्या क्लासचे जसे ऍप वगैरे घेतले मित्रांनो, तसं आपण आता एक ऍप आणलंय, एक ऍप आपण डेव्हलप घेतलेले. तर त्या आता ऍप मध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक दिवशी त्याच्या ऍप बद्दलची थोडीशी कसं ऍप डाउनलोड करायचं किंवा त्याच्यामध्ये कसं यूज करायचं हेही तुम्हाला सांगेन एक 5 मिनिटांमध्ये. पण त्यापूर्वी मित्रांनो फक्त आपण मी असं सांगेल आज की आपली दर रविवारी आता आपली टेस्ट राहील मित्रांनो, आणि ती टेस्ट तुमची ऑनलाईन राहील. म्हणजे तुम्ही घरी बसून तुमचे क्वेश्चन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ती सबमिट करता त्यावेळेस क्विक एका सेकंदामध्ये तुमचा आन्सर म्हणजे तुमची आन्सर की तुमचा रिझल्ट तुमच्या डिस्प्ले होईल तुमच्या मोबाईलमध्येच, आणि तुमचे लगेच सोल्युशन येईल. तुमचा कोणते चुकले, कोणते तुम्हाला रॉंग आहे, तर तुमचे कोणते राईट आहे, हे सगळं डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटेल. आपल्या येत्या रविवारपासून तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देता येईल मित्रांनो आपल्या ऍपमध्ये. आता तुम्ही म्हणतात सर मग आता हे कधी येणार वगैरे, 2 दिवसामध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक लिंक सेंड करेल. त्या लिंक सेंड केल्यानंतर तुम्ही त्या लिंकवर जाऊन काय करायचं मित्रांनो, प्ले स्टोअर मधून आपलं ऍप डाउनलोड करून घ्यायचं, इन्स्टॉल करायचं, त्यामध्ये तुमचं सगळी माहिती भरायची आणि त्यानंतर तुम्ही ते ऍप आपण यूज करू शकता मित्रांनो. आणि त्या ऍप मध्ये आता नवीन फॅसिलिटी तुमचं लाईव्ह लेक्चर राहील मित्रांनो. 2-3 दिवसामध्ये आपण लाईव्ह लेक्चरही घेत जाऊ मित्रांनो. तर लाईव्ह लेक्चरचा आपला हा टायमिंग राहील 9 ते 10 पर्यंतचा. तर लाईव्ह लेक्चर मध्ये आपण 9 ते 10 घेत जाऊ आपण मित्रांनो. तर लाईव्ह बी घेत जाऊ. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला, तुम्हाला रिपीट पहा वाटलं असेल तर तुमचं सेव्ह असेल लेक्चर मित्रांनो. जे आपण आज सकाळी लेक्चर पाहिले त्याला तुम्ही रिपीटही पाहू शकता. आणि जसं आपण युट्यूब मध्ये तुम्ही जसं पाहता तसं तुम्ही त्यामध्ये पाहू शकता. आणि जर लाईव्ह तुम्हाला म्हणजे ऑलरेडी तुम्हाला डायरेक्टली सगळंच लाईव्ह पाहिजे असेल 9 ते 10 तुम्ही लाईव्ह लेक्चर बी अटेंड करू शकता मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्ही ते नंतरही पाहू शकता. आपल्याकडे अशी सुविधा आहे. आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जर नोट्स पाहिजे असतील तर 11वीच्या नोट्स मित्रांनो, त्यानंतर तुम्ही क्लासचं ऍडमिशन केल्यानंतर तुम्हाला 11वीच्या नोट्सही आपल्या क्लासच्या उपलब्ध राहतील मित्रांनो. ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तिथे आपल्या क्लासवरती येऊन तुम्ही फीस वगैरे जमा करून मित्रांनो तुमचं ऍडमिशन करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्याला नोट्स घेऊन जाऊ शकता. त्यानंतर आपली 8 दिवसाला टेस्ट राहील. तर हे होतं मित्रांनो थोडंसं इंट्रोडक्शन. आता आपण ज्यावेळेस लाईव्ह आपल्याकडे ऍप येईल त्यावेळेस तुम्हाला छोटीशी त्याबद्दलची माहिती सांगेन, थोडंसं त्याचं इंट्रोडक्शन सांगेन मित्रांनो. तर आता आपल्याला जो क्वेश्चन पाहिजे होता तो क्वेश्चन होता द पोझिशन वेक्टर ऑफ द 3 पार्टिकल्स आर गिवन बाय x1 is equal to 3i cap plus 4j cap मीटर आणि x2 is equal to 5i cap plus 5j cap. आणि थर्ड जो पार्टिकल होता पोझिशन होती त्या पार्टिकलची x3 is equal to 5i cap plus 10t square j cap हे मित्रांनो होतं. आता तुम्हाला क्वेश्चन मध्ये फक्त क्वेश्चन दिला तर तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यामध्ये परत वापस मित्रांनो सॉल्व काय करायचे, फाइंड आउट द velocity नेक्स्ट ला कॉमा स्पीड अँड नेक्स्ट ला काय कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो, ऍक्सेलरेशन ऍट 1 सेकंड म्हणजे इन्स्टंटेनियस आहे सगळं. तुम्हाला काय करायचं 1 सेकंदला सगळं कॅल्क्युलेट करायचं. तर फर्स्ट ना मित्रांनो याचा 3 पार्ट पाडतो. आता एकदम इझी आपल्याकडे पोझिशन वेक्टर आहे. फर्स्ट काय दिलं तुम्हाला पोझिशन वेक्टर x इज इक्वल टू 3i कॅप आणि 4j कॅप. तर तुम्ही आता मित्रांनो याला सॉल्व करायची तुम्हाला वगैरे आवश्यकता पडणार नाही. फास्ट कसं सॉल्व करता येईल हे फक्त काळजीपूर्वक व्हायचं. तर आपल्याकडे जे x डायरेक्शन आहे ते sx इज इक्वल टू आणि sy इज इक्वल टू sx म्हणजे x डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे मित्रांनो ते माझ्याकडे किती 3i कॅप आहे. आणि sy ला y डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे ते किती आपल्याकडे 4j कॅप आहे. म्हणजे 3 मीटर x डायरेक्शनला आणि 4 मीटर किती आपल्याकडे j कॅप म्हणजे y डायरेक्शनला. तर सिम्पली त्याच्यामध्ये वेलोसिटी इज इक्वल टू dsx अपॉन dt. सेम तसंच लिहितो वेलोसिटी इज इक्वल टू dsy अपॉन dt. तर dx याला लेटर तर dx
एस एक्स इज इक्वल टू किती आपल्याकडे 3 आणि डिवायडेड बाय dt. तर मित्रांनो विथ रिस्पेक्ट टू टाइम नाही, म्हणजे टाइम काहीच नाही दिला तुम्हाला. 3t म्हणजे t सोबत व्हेरिएबलच नाही, तर आपल्याकडे या कॉन्स्टंटची किती येईल आपल्याकडे, हे कॉन्स्टंट असेल त्याची v इज इक्वल टू किती येईल मित्रांनो आपल्याकडे 0. फक्त मी तुम्हाला सांगितलं 3 i कॅप प्लस 4 j कॅप होईल. तर आपल्याकडे किती आले, वेलोसिटी 0, इथे मी किती येईल मित्रांनो d4/dt इज इक्वल टू वेलोसिटी किती आहे मित्रांनो 0 मीटर पर सेकंड. ते होतं मित्रांनो आपल्याकडे फर्स्ट ला त्याची वेलोसिटी 0, बरोबर. वेलोसिटी काय आहे 0, मॅग्निट्यूड बी किती असेल, स्पीड बी किती असेल 0, आणि एक्सेलरेशन तर ऑलवेज किती येईल मित्रांनो आपल्याकडे 0. चेंजच नाही, वेलोसिटी चेंज नाही, म्हणजे काय म्हणणार आपण एक्सेलरेशन किती 0. त्याच्या मी सिंपल मध्ये असे लिहू शकतो, स्पीड इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड अँड एक्सेलरेशन इज इक्वल टू किती येईल मित्रांनो आपल्याकडे 0 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. ते होतं मित्रांनो आपल्याकडे स्पीड, एक्सेलरेशन आणि वेलोसिटी हे पहिल्या पार्टिकलच्या पोझिशनचं. आता नेक्स्ट ला सेकंड मित्रांनो आपण काय कॅल्क्युलेट करायला लागतो. सेकंड मध्ये x इज इक्वल टू 5 i कॅप प्लस 5 j कॅप. तर हे 5 आपल्याकडे i कॅप आणि 5 j कॅप तर सेम कंडिशन राहील जसं तुम्ही आता आपण सॉल्व केलं मित्रांनो, तर त्या सेम प्रोसेस मध्ये राहील आपल्याकडे. तर इथे जे आपण इक्वेशन दिलं तर तुम्ही म्हणता इथे व्हेरिएबल नाही, इथे मी काय नाही आपल्याकडे व्हेरिएबल नाही, तर मी थोडंसं आणखी त्याला हे जसं इक्वेशन होतं तसंच दिलं, तर थोडंसं मी त्याला आणखी चेंज करतो. तर तुम्ही हे सेम इक्वेशन असं येईल, तर मी मित्रांनो त्याला फक्त असं थोडंसं चेंज करतो. तिथं 3 लिहितो आणि 4 लिहितो, आणि याच्यामध्ये आणखी असं थोडंसं चेंज करून देतो 3t i कॅप आणि 4t j कॅप. म्हणजे आता व्हेरिएबल दिला मित्रांनो. काय दिलं मी तुम्हाला, व्हेरिएबल दिला. त्या व्हेरिएबलला तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे x2 इज इक्वल टू x2 ची इज इक्वल टू, तर x इज इक्वल टू x ऍक्सिस ला किती आपल्याकडे 3t लिहा, आणि y ऍक्सिस ला किती लिहिणार मित्रांनो आपल्याकडे 4t. म्हणजे आता विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे. आता इथे काय दिलं तुम्हाला, विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता विथ रिस्पेक्ट टू टाइम दिला, तर नेक्स्ट ला x वेलोसिटी इज इक्वल टू v इज इक्वल टू dx/dt. इथे लिहिलं मित्रांनो 3t/dt. त्याचं डिफरन्शिएट केलं तर आलं मित्रांनो वेलोसिटी इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंड. राईट आहे, 3 मीटर पर सेकंड. तर हे किती आलं आपल्याकडे 3t चं जे डिफरन्शिएट केलं तर किती आलं 3, आणि इथे किती येईल आपल्याकडे v इज इक्वल टू dsy/dt. तर v इज इक्वल टू d4t, आणि 4t चं डिफरन्शिएट केलं तर माझ्याकडे आलं मित्रांनो 4 मीटर पर सेकंड. 4 मीटर पर सेकंड. ते की आली का. आता मित्रांनो आपल्याकडे जे वेलोसिटीचे इक्वेशन दिली मी, काय दिलं आता वेलोसिटीचे इक्वेशन, वेलोसिटी इज इक्वल टू 3i कॅप प्लस किती आलं 4j कॅप. 3i कॅप प्लस 4j कॅप. तर स्पीड इज इक्वल टू व्हॅल्यू काय दिलं आता, स्पीड इज इक्वल टू मॅग्निट्यूड 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. तर हे मित्रांनो हे 9 प्लस 16 ते आलं √25. ते आलं 5 मीटर पर सेकंड. स्पीड आहे माझ्याकडे, स्पीड किती आला आपल्याकडे 5 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट करू शकता काय आपल्याला एक्सेलरेशन. तर एक्सेलरेशन किती येईल आपल्याकडे, v चं इक्वेशन आहे, v विथ रिस्पेक्ट टू टाइम. ते एक्सेलरेशन काहीच नाही राहणार मित्रांनो. हे 3 आणि 4 आहे, 3 आणि 4 t नाही आहे, विथ रिस्पेक्ट टू t नाही आहे, म्हणजे आपल्याकडे काय म्हणणार आपण त्याला एक्सेलरेशन किती 0. a इज इक्वल टू किती 0 i कॅप प्लस 0 j कॅप. a कॅपला लिहिलं आहे आणि j कॅपला एक्सेलरेशन किती मित्रांनो 0. हे होतं सेकंड इक्वेशन मित्रांनो. आता नेक्स्ट ला थर्ड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं, 5t i कॅप प्लस 10t स्क्वेअर j कॅप. थोडा इम्पॉर्टंट आणि थोडा नवीन टाइपचा क्वेश्चन मित्रांनो, थोडा डिफरंट टाइपचा क्वेश्चन आहे. तर इथं आपण sx इज इक्वल टू काय लिहिलं आता 5t i कॅप, बरोबर, आणि sy इज इक्वल टू 10t स्क्वेअर j कॅप. i कॅप आणि j कॅप. नेक्स्ट ला इथे लिहिलं वेलोसिटी इज इक्वल टू dsx/dt. तर d 5t/dt. तर v इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. ही आली आपल्याकडे वेलोसिटी कोणत्या डायरेक्शनला i कॅपला. आता नेक्स्ट ला वेलोसिटी आपल्याकडे किती v y इज इक्वल टू, तर इथे काय देईल dsy/dt. ते d 10t स्क्वेअर/dt. ते 10 मल्टिप्लाइड बाय किती राहील 2, आणि 2 - 1 आलं मित्रांनो. असं हे किती आलं आपल्याकडे
10 मल्टिप्लाइड बाय 2 आणि t ची पॉवर किती 2 मायनस 1. तर इक्वेशन आलं मित्रांनो 20t. किती आलं आपल्याकडे 20t. बरोबर 10 ला मल्टिप्लाय 2 ने केलं तर 20t आलं. ते 20t ही वेलोसिटी म्हणजे आपल्याकडे y डायरेक्शनची, त्याला काय म्हणलं मी मीटर पर सेकंड. काय आपण दिलं मीटर पर सेकंड. तर सिंपल मध्ये मी इक्वेशन काय लिहिली वेलोसिटी इज इक्वल टू 5 i कॅप. वेलोसिटी काय 5 i कॅप प्लस नेक्स्ट किती दिली 20t आणि इथे काय दिलं मित्रांनो आपल्याकडे j कॅप. काय दिलं आपल्याकडे आता 20 j कॅप. v इज इक्वल टू 5 i कॅप प्लस 20 t j कॅप. आता मला काय कॅल्क्युलेट करायचं वापस मध्ये मला काय कॅल्क्युलेट करायचं एक्सेलरेशन. मग एक्सेलरेशन इज इक्वल टू a इज इक्वल टू मी परत वापस काय लिहिलं dv अपॉन dt. dv अपॉन dt लिहिलं तर सिंपल मध्ये d आणि 5 प्लस 20t डिवाइडेड बाय किती dt. बरोबर तर dt लिहिलं तर नेक्स्ट ला 5 चं किती आलं 0 आणि नेक्स्ट ला 20t चं किती आलं 20. त्याला लिहिलं मी 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे एक्सेलरेशन आहे फक्त कोणत्या डायरेक्शनला आहे जे कॅप. आपण लास्ट ला आन्सर काय लिहिला आपण a इज इक्वल टू 0 i कॅप प्लस 20 j कॅप मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर हे काय आपल्याकडे आता. नेक्स्ट ला आता राहिला आपल्याकडे स्पीड. स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल तर स्पीड मध्ये काय कॅल्क्युलेट करणार मित्रांनो. स्पीड साठी मी थोडं इकडचं अलीकडचं साफ करून ठेवतो. अलीकडचं साफ केलं मित्रांनो. नेक्स्ट ला वेलोसिटी काढलं आपण मित्रांनो. एक्सेलरेशन कॅल्क्युलेट केलं. स्पीडला काय करता येईल फक्त मॅग्निट्यूड काढता येईल मित्रांनो तुम्हाला. तर मॅग्निट्यूड इथं डायरेक्टली तुम्ही असं लिहू शकता 5 चा स्क्वेअर आणि 20 चा स्क्वेअर. काय लिहू शकता 5 चा स्क्वेअर आणि 20 चा स्क्वेअर. तर स्पीड इज इक्वल टू तुम्ही असं लिहू शकता. इथं दिसतंय स्पीड मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी इज इक्वल टू इन अंडर रूट 5 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर. बरोबर. तर v इज इक्वल टू चं इक्वेशन आपल्याकडे जे येईल ना मित्रांनो तर v इज इक्वल टू इक्वेशन आलं 5 i कॅप प्लस 20t. तुम्ही म्हणता सर t कुठं गायब केलं तर t इज इक्वल टू 1 सेकंड होता. 1 ने मल्टिप्लाय किती केलं 20 तर किती आलं 20. म्हणून मी फक्त काय केलं तुम्हाला मित्रांनो हे 20 लिहिलं डायरेक्टली. इथे 5 चा स्क्वेअर इन अंडर रूट मध्ये मित्रांनो 25 आणि नेक्स्ट ला इथे किती आलं 400. इथे इन अंडर रूट मध्ये इथे किती लिहू 425 हे होतं मित्रांनो आपल्याकडे मॅग्निट्यूड ऑफ इन अंडर रूट 25 ला मित्रांनो सॉल्व करा म्हणजे काय होईल मॅग्निट्यूड ऑफ इन अंडर रूट 425 मीटर पर सेकंड ही झाली तुमच्याकडे वेलोसिटी. इथपर्यंत आता मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेट केला असेल तर आता काय करा थोडंसं व्हिडिओला पॉज करा आणि तो काळजीपूर्वक लिहून घ्या मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे लिहून घ्या व्यवस्थित समजून घेऊन घ्या मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण आता स्टडी केले खूप काही एक्झाम्पल स्टडी केले. आता मित्रांनो आता आपल्याला स्टार्ट करायचं नेक्स्टला थोडंसं आणखी डिफरंट टाइपचं मी तुम्हाला एक्झाम्पल शिकवलं मित्रांनो. आता आपल्याला स्टडी करायचं डायरेक्शन ऑफ मोशन. मोशनची डायरेक्शन आपण कशी सांगू शकतो. एखादी तुम्हाला व्हॅल्यू दिली तर त्याच्यावरती तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता. एखादा डिस्टन्स आहे डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे x इज इक्वल टू ची व्हॅल्यू दिली तर तुम्ही त्याला कसं कॅल्क्युलेट करू शकता. की कॅल्क्युलेट करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आता स्टडी करायचंय डायरेक्शन ऑफ मोशन. डायरेक्शन ऑफ मोशन हे तुम्ही मित्रांनो आता स्टडी करा. डायरेक्शन ऑफ मोशन मध्ये सिंपल मध्ये एक एक्झाम्पल दिली मित्रांनो. खूप इंटरेस्टेड पॉइंट आहे आपल्याकडे एकदम इंटरेस्टेड आहे. x ची व्हॅल्यू दिली तुम्हाला x इज इक्वल टू काय दिला तुम्हाला x इज इक्वल टू एक फर्स्ट व्हॅल्यू दिली तर त्या x इज इक्वल टू व्हॅल्यू मध्ये t स्क्वेअर मायनस 4 मीटर अशी एक व्हॅल्यू दिली आहे. t स्क्वेअर मायनस 4 मीटर. आता मित्रांनो मी त्याला असं कन्सिडर करत x इज इक्वल टू मला फाइंड आउट द पोझिशन म्हणजे पार्टिकलची पोझिशन फाइंड आउट करायची आहे. पार्टिकलचं मोशन स्टडी करायचं. कोणत्या डायरेक्शनला पार्टिकल मोशन होतं म्हणजे पार्टिकल मोशन करताना डायरेक्शन आपली चेंज करतो नॉट चेंज करतो. म्हणजे एखादा पर्सन आहे एखादा स्टुडंट आहे त्या स्टुडंटची मी पोझिशन दिली x इज इक्वल टू t स्क्वेअर मायनस 4 हे माझ्याकडे x ची व्हॅल्यू आहे. आता मित्रांनो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय x इज इक्वल टू 0 ला त्या पार्टिकलची मी काय करत पोझिशन फाइंड आउट करत. नेक्स्ट ला x इज इक्वल टू 1 सेकंड ला. नेक्स्ट ला x इज इक्वल टू 2 सेकंड ला. नेक्स्ट x इज इक्वल टू 3 सेकंड आणि नेक्स्ट ला x इज इक्वल टू 4 सेकंड. मी पोझिशन पार्टिकलची काय करतो फाइंड आउट करतो. आता फर्स्ट थिंग x इज इक्वल टू 0
किती आपल्याकडे आता x इज इक्वल टू 0 म्हणजे t इज इक्वल टू 0 टाइम म्हणजे आपल्याकडे आता सॉरी t इज इक्वल टू x लिहिला आपण वापस t इज इक्वल टू 0 टाइम आहे x म्हणता येत नाही सेकंड मध्ये देतो मित्रांनो आपण त्याला t लिहितो t इज इक्वल टू किती टाइम आहे आपल्याकडे 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड आणि 4 सेकंड तर ह्या सेकंडची आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आता मित्रांनो पोझिशन मध्ये आपल्याला x इज इक्वल टू t स्क्वेअर मायनस 4 मीटर हे डिस्टन्स x ची व्हॅल्यू म्हणजे t ची व्हॅल्यू पुट केली x इज इक्वल टू 0 चा स्क्वेअर मायनस किती आहे 4 बरोबर मग x इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे मित्रांनो आपल्याकडे मायनस 4 मीटर पहिली पोझिशन काय म्हणणार आम्ही पहिली पोझिशन म्हणजे x1 इज इक्वल टू जे डिस्प्लेसमेंट आहे x1 इज इक्वल टू किती आलं माझ्याकडे 4 मीटर वरती नेक्स्ट ला x2 इज इक्वल टू t स्क्वेअर मायनस 4 तर t इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर मायनस 4 ते मित्रांनो आलं 1 मायनस 4 तर व्हॅल्यू आली मायनस 3 मीटर 2 डिस्प्लेसमेंट कुठे आलं मायनस 3 मीटर वरती 2 मीटर डिस्टन्स कुठे आलं मायनस 3 मीटर वरती नेक्स्ट ला x3 is equal to t square minus 4 तर 2 चा स्क्वेअर minus 4 2 चा स्क्वेअर आला मित्रांनो 4 4 minus 0 ते होतं मित्रांनो आपल्याकडे x3 जी पोझिशन आहे ती किती मीटर वरती 0 मीटर वरती हे नेक्स्ट ला हे कंटिन्यूअसली असंच आपल्याकडे सायकल चालत राहील मित्रांनो x4 is equal to t square इक्वेशन काय आपला t square minus 4 तर 3 चा स्क्वेअर minus 4 हे 9 minus 4 is equal to 5 मीटर x4 डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे 4 वाली पोझिशन आहे x4 पोझिशन कुठे आहे आपल्याकडे प्लस 5 मीटर वरती नेक्स्ट ला x5 इज इक्वल टू t स्क्वेअर मायनस 4 तर 4 चा स्क्वेअर काय लिहिलं आता 4 चा स्क्वेअर मायनस 4 हे 16 मायनस 4 लिहिलं ते मला 12 मीटर डिस्टन्स वरती ते x5 इज इक्वल टू ते आपल्याला लक्षात आलं असेल की तुमच्या मित्रांनो मायनस 4 होतं -3 0 प्लस 5 आणि हे प्लस 12 मीटर म्हणजे कंटिन्यूअसली सायकल चालत राहील बरोबर तुम्ही इकडे किती बी व्हॅल्यू लिहिली आता ते इक्वेशन मध्ये काय आहे त्या पार्टिकलचं काय म्हणून आता मोशन आहे फक्त ते काय स्ट्रेट लाईन मोशन बरोबर आता पार्टिकल डायरेक्शन चेंज करतो और नॉट चेंज और नॉट चेंज आपण काय म्हणतात पार्टिकलची डायरेक्शन चेंजच होत नाही बरोबर ते काय म्हणणार आपण डायरेक्शन इज नॉट चेंज पार्टिकल डायरेक्शन आपली चेंज करत नाही मग आपण असं कन्सिडर केलं की छोटासा ग्राफ काढला त्याची पोझिशन फाइंड आउट करत होतो ती पोझिशन मी इथे लिहिली मित्रांनो t इज इक्वल टू 0 टाइम होता बरोबर नेक्स्ट ला आपल्याकडे t इज इक्वल टू 0 सेकंदला इथे t इज इक्वल टू 0 इथे मी t लिखणे टाइम इथे x पोझिशन घेतो 0 पोझिशन आहे आपल्याकडे इथे 1 -1 -2 -3 -4 हे आपल्याकडे +1 हे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ही पोझिशन आहे बरोबर t इज इक्वल टू 0 टाइम इंटरवलला जो पार्टिकल आहे तो पार्टिकलची पोझिशन कुठे माझ्याकडे -4 वर बरोबर नेक्स्ट ला पार्टिकलची सेकंड टाइम इंटरवलला म्हणजे फर्स्ट टाइम इंटरवलला जो पार्टिकल आहे तो कुठे -3 पोझिशन वरती नेक्स्ट ला t इज इक्वल टू 2 सेकंदामध्ये पार्टिकल कुठे आला 0 वरती नेक्स्ट ला t इज इक्वल टू 3 ला कुठे आला 5 वरती म्हणजे ह्या पोझिशन वरती आला आणि नेक्स्ट ला t इज इक्वल टू 4 सेकंदला तो कुठे आला 12 x पोझिशन ते 12 मीटर वरती हे पार्टिकलची काय झाली मित्रांनो आपल्याकडे मोशन बरोबर मोशन मध्ये आपली डायरेक्शन चेंज और नॉट चेंज नो चेंज इन डायरेक्शन इथे काय म्हणेल मी नो चेंज इन डायरेक्शन डायरेक्शन काय करतो आपल्याला चेंज करत नाही म्हणजे आता डायरेक्शन चेंज नाही पार्टिकलची जी स्पीड आहे ती पार्टिकल इथून इथपर्यंत आला पहिल्या सेकंदामध्ये नेक्स्ट ला इथून इथपर्यंत आला बरोबर तर फक्त पार्टिकल असं चालू लागणार पार्टिकलची काही व्हेलॉसिटी असेल त्याला कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणणार का व्हेरिएबल व्हेलॉसिटी म्हणजे आपण चेंज इन व्हेलॉसिटी पार्टिकलची व्हेलॉसिटी काय असेल चेंज असेल कारण की डिफरंट फर्स्ट सेकंदामध्ये तो 1 मीटर आहे सेकंड डिस्टन्स मध्ये 3 मीटर नेक्स्ट ला किती 5 मीटर असं डिफरंट मध्ये काय करतो जी पार्टिकलची व्हेलॉसिटी होती ती व्हेलॉसिटी काय झाली इन्क्रीजिंग झाली तर जे ऍक्सेलरेशन आहे ते बी काय असेल इन्क्रीजिंग वाला ऍक्सेलरेशन असेल आणि लक्षात घेतलं ना त्याच्यामध्ये पार्टिकल आपली डायरेक्शन चेंज करत नाही हे होतं डायरेक्शन ऑफ मोशन आता नेक्स्ट ला सेकंड एखादं इक्वेशन दिलं म्हणजे नेक्स्ट ला तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तर आता मित्रांनो मी नेक्स्ट एक्झाम्पल देतो त्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचं आपल्याला
पार्टिकल आपकी पोजीशन चेंज और नॉट चेंज. तर मित्रांनो आता नेक्स्ट आपल्याला एक्झाम्पल स्टडी करायचं. x is equal to 8t minus t square मीटर. क्वेश्चन आहे आपल्याकडे फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ मोशन. फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द पार्टिकल. पार्टिकल काय करायचं तुम्हाला डायरेक्शन ऑफ मोशन चेक करायचं. मित्रांनो सिंपल अभ्यासाचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्ही x1 ठेवू शकता म्हणजे t is equal to 0 टाइम्स ठेवू शकता. मित्रांनो x1 कॅल्क्युलेट आता जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे सिंपल मध्ये तर आपण काय करू इथं पोझिशन साठी जागा ठेवतो आणि आपण इथे कॅल्क्युलेट करू. आता जास्त आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल टाइम पोझिशन. आता मित्रांनो इथे मी पोझिशन लिहितो. पार्टिकलची 0 पोझिशन आहे असं सांगितलं. फर्स्टला x1 is equal to 8t square minus 8t minus t square असं इक्वेशन दिलं. तर टाइम किती ठेवायचा आता 0. पहिली पोझिशन फाइंड आउट करायची. तर t is equal to 0 सेकंदला x1 is equal to 8 multiplied by 0 आणि मायनस 0 चा स्क्वेअर. x1 पार्टिकल कुठे म्हणणार आता 0. x1 ची पोझिशन आहे हे पार्टिकल आपल्याला कुठे आला आता मित्रांनो त्या 0 पोझिशन वरती पार्टिकल आहे. चिमटू मी त्याला एक नाव देतो आपल्याकडे. चिमटूची पोझिशन कुठे म्हणणार आता मित्रांनो आपण 0 वरती. x t is equal to 0 टाइम इंटरवलला पार्टिकल होता 0 वरती. नेक्स्ट ला t is equal to 1 सेकंड. t is equal to किती ठेवलं मी 1 सेकंड. x2 is equal to 8t minus t square. 8 multiplied by 1 आणि 1 चा स्क्वेअर ते आले 8 minus 1 7 मीटर डिस्टन्स. x2 is equal to किती आला आपल्याकडे आता x2 is equal to 7 मीटर. x किती आला आपल्याकडे 7 मीटर वरती पार्टिकल उभा आहे. इथं 1 इथं 2 3 4 5 6 आणि इथे किती म्हणतात मित्रांनो आता 7. किती आपल्याकडे 7. चिमटूची पोझिशन कुठे चिमटू कुठे म्हणणार आपण आता 7 मीटर वरती. बरोबर. चिमटूची पोझिशन कुठे आपल्याकडे मित्रांनो 7 मीटर वरती म्हणजे कोणत्या टाइमला t is equal to 1 सेकंदला. मग t is equal to 1 सेकंदला चिमटूची पोझिशन आहे. इथं t is equal to 0 इथं t is equal to 1. नेक्स्ट ला t is equal to मी पुटअप केलं 2 सेकंद. चिमटूची थर्ड पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची 8t minus t चा स्क्वेअर. 8 multiplied by 2 आणि 2 चा स्क्वेअर हे आलं 16. बरोबर. हे आलं 4. तर मित्रांनो किती आले 12. तर हे 12 मीटर डिस्टन्स आहे आणि x3 हे डिस्प्लेसमेंट आहे. तर पार्टिकलला मला काय कॅल्क्युलेट करायचं मित्रांनो चेंज और नॉट चेंज डायरेक्शन. पार्टिकलची चेंज और नॉट चेंज ते आले मित्रांनो आपल्याकडे 12 वरती. ते 8 9 हे 10 तर 12 देतो. हे पार्टिकल आपला कुठे आला चिमटू t is equal to 2 सेकंदला 12 मीटर डिस्टन्स वरती उभा आहे असं लक्षात आलं. आता नेक्स्ट ला मित्रांनो मी आणखी कॅल्क्युलेट करा. t is equal to किती सेकंदला 3 सेकंदला. तर 3 सेकंदला चेक केलं x4 is equal to 8t minus t चा स्क्वेअर. 8 multiplied by 3 आणि t चा स्क्वेअर मीन्स t चा स्क्वेअर. बरोबर. नेक्स्ट ला इथे व्हॅल्यू लिहिली किती आलं 24. 8 24 आलं मित्रांनो. तर इथे 24 आणि नेक्स्ट ला परत वापस किती आले 9 किती आलं 15 मीटर. बरोबर. हे किती आलं x4 is equal to व्हॅल्यू आली x4 is equal to मित्रांनो किती आलं 15 मीटर वरती. चिमटूची पोझिशन काढतोय 13 हे 14 आणि 15. तर चिमटू उभा कुठे t is equal to 3 सेकंदला. तर चिमटू कुठे उभा आहे म्हणणार आपण 15 मीटर डिस्टन्स वर. इथे हे पोझिशन आहे. आता नेक्स्ट ला मी आणखी टाइमला इन्क्रीज केला तर t is equal to ची व्हॅल्यू आहे. तर t is equal to किती किंवा आपण आता 4 सेकंद. t is equal to किती 4 सेकंद. परत वापस x5 is equal to 8t minus t चा स्क्वेअर. 8 multiplied by 4 आणि नेक्स्ट ला 4 चा स्क्वेअर हे 32 32 आलं आणि
स्क्वेअर केला तर किती आलं मित्रांनो 16. 32 मधून 16 मायनस केलं तर किती आले x5 इज इक्वल टू 16 मीटर. म्हणजे जी 5 ची पोझिशन आहे ते पार्टिकल कुठं आलं मित्रांनो आपल्याकडे 16 मीटर वरती. माझ्या थोडं लक्षात यायला लागलं की जो चिंटू जी पोझिशन आहे टी इज इक्वल टू 4 सेकंदला तो पार्टिकल आता काय करतो आपल्याकडे डिस्प्लेसमेंट कमी डिस्टन्स कव्हर करतो. पहिल्या सेकंदामध्ये 0 to 7 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. 7 to 12 पर्यंत 5 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. 12 to 15 पर्यंत किती मीटर डिस्टन्स आहे 3 मीटर डिस्टन्स कव्हर केला आणि नंतर 1 मीटर डिस्टन्स कव्हर केलं. तर मित्रांनो माझ्या एक लक्षात आलं की तो पार्टिकल डिस्टन्स कमी करत जाऊन एक असा टाइम येईल की तिथं डिस्टन्स किती होईल 0. म्हणजे तो काहीच करू शकणार नाही. त्याच पोझिशनला रेस्ट असेल. काय असेल त्याच पोझिशनला रेस्ट. आणि जर रेस्ट राहिला तर कंटिन्युअसली रेस्ट राहिला तर आपण म्हणणार नॉट चेंज इन डायरेक्शन. बरोबर. आणि जर परत मोशन केलं तर काय म्हणणार चेंज इन डायरेक्शन. मग आता मी परत चेक करण्यासाठी काय केलं मला आणखी चेक करायचं होतं. तर t इज इक्वल टू 5 ठेवलं. तर t इज इक्वल टू 5 सेकंद आहे. t इज इक्वल टू किती आपल्याला 5. x6 इज इक्वल टू 8t स्क्वेअर 8t मायनस t स्क्वेअर मायनस किती आपल्याला t स्क्वेअर. तर 8 मल्टिप्लाइड बाय 5 आणि मायनस 5 चा स्क्वेअर. इथं आलं 8×45 40 आणि नेक्स्ट ना 25. तर इथं परत वापस किती आलं मित्रांनो हे 15 मीटर. किती आला 15 मीटर. 15 मीटर आलं. परत माझ्या एक लक्षात आलं x इज इक्वल टू x किती आपल्याकडे हे x6 इज इक्वल टू 6 नंबरची जी पोझिशन आहे ते 15 मीटर वरती. तर मी चिंटूला परत वापस कुठं पाहिलं 5व्या सेकंदाला परत चिंटूला मी कुठं पाहिलं आपल्याकडे मित्रांनो 15 मीटर डिस्टन्स वरती. तर चिंटूनी आपली डायरेक्शन काय केली चेंज. बरोबर. आणखीन एकदा पाहू मित्रांनो की डायरेक्शन परत या डायरेक्शन मध्ये जातो पण त्या डायरेक्शन मध्ये. तर आणखीन एकदा आपण टाइम इंटरवल ठेवला तर तुम्ही करू शकता चेक मित्रांनो t इज इक्वल टू 6 सेकंड ठेवलं. तर मित्रांनो आपण याला किती केलं x6 इज इक्वल टू 8t मायनस t स्क्वेअर. तर 8 मल्टिप्लाइड बाय 6 आणि मायनस 6 चा स्क्वेअर 48. बरोबर. 8 मल्टिप्लाइड बाय 6 किती आलं 48 आणि 36 ते किती आलं मित्रांनो 12 मीटर. x6 इज इक्वल टू x7 पोझिशन. x7 ची पोझिशन आली मित्रांनो ती कुठे आली आता 12 मीटर वरती. म्हणजे चिंटूनी आपली डायरेक्शन काय केलेली आहे चेंज केली आहे. म्हणजे चिंटू कुठे आला आपल्याकडे मित्रांनो त्या पोझिशनला म्हणजे 12 मीटर डिस्टन्स वरती. t इज इक्वल टू 5 और t इज इक्वल टू 6 ठेवला. तर 6 टाइम इंटरवलला चिंटू आपला काय पोझिशन अपोजिट डायरेक्शनला मोशन. बरोबर. तर आता आपल्या एक लक्षात आलं मित्रांनो की डायरेक्शन तर चेंज आहे. आपल्याला काय सांगितलं होतं फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अ पार्टिकल. डायरेक्शन काय झाली म्हणणार आपण चेंज इन डायरेक्शन ऑफ अ पार्टिकल. चेंज इन डायरेक्शन ऑफ अ पार्टिकल मध्ये जो पार्टिकल काय करतो आपल्याकडे 0 to 16 मीटर पर्यंत जो डिस्टन्स ट्रॅव्हल केला तो किती सेकंदामध्ये 4 सेकंदामध्ये. पण 4 सेकंदा जो पार्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल करत होता 4 सेकंदात त्याची वेलोसिटी किती आली मित्रांनो 0. इथं काय करतो आपण त्याला पलटी पॉइंट. पलटी म्हणजे रिटर्न आला. इथला जो पलटी पॉइंट आहे इथं म्हणतो मित्रांनो पलटी पॉइंट. आणि त्या पलटी पॉइंटला कधी बी v इज इक्वल टू किती असते 0. हे लक्षात ठेवा. बरोबर. त्या पलटी पॉइंटला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वळून वापस जाता त्यावेळेस तुमची वेलोसिटी त्या पॉइंटला किती असते 0. ज्यावेळेस पार्टिकल आपली रिटर्न डायरेक्शन देतो त्यावेळेस आपली वेलोसिटी किती असते 0. पलटी पॉइंटची वेलोसिटी किती मित्रांनो आपल्याकडे 0. हे एक लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण स्टडी केला. खूप सारे एक्झाम्पल स्टडी केले मित्रांनो. त्यामध्ये x ला डायरेक्शन ऑफ मोशन मध्ये चेंज इन डायरेक्शन ऑर नॉट चेंज इन डायरेक्शन ज्याच्यामध्ये डायरेक्शन पार्टिकलचं चेंज होत नाही आणि ज्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होतं असंही एक्झाम्पल मित्रांनो आपण स्टडी केलं. असं जरी एक्झाम्पल आलं तुम्हाला त्यातलं तुम्ही असंही कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो. स्पीड कॅल्क्युलेट करू शकता, एक्सेलरेशन कॅल्क्युलेट करू शकता आणि वेलोसिटी कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो. त्याच्याबद्दल जे इक्वेशन आहे सिंपल मध्ये इक्वेशन मध्ये तुम्ही काय करायचं 8t आणि -t चा स्क्वेअर आहे त्याला डिफरन्शिएट करू शकता ऍट. बरोबर. कोणत्या सेकंडचं तुम्हाला स्पीड पाहिजे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. सिंपल मध्ये मी असं लिहिलं मित्रांनो इथं p इज इक्वल टू dx अपॉन dt. तर dx ची व्हॅल्यू आहे 8t - t स्क्वेअर अपॉन dt असं लिहू शकतो आपण त्याला.
त्याचं स्पीड कॅल्क्युलेट केलं, त्याचं डिफरन्शिएट मध्ये काय आहे मित्रांनो, ते 8t, ते किती आलं फक्त 8, बरोबर. आणि नेक्स्टला जे मायनस आहे, तर मायनस इथं t स्क्वेअर किती आलं मित्रांनो 2t, बरोबर. ऍट किती सेकंद आहे, तर इज इक्वल टू v, तर t इज इक्वल टू, तुम्ही कुठल्या विचारलं, तर फॉर एक्झाम्पल किती विचारलं मित्रांनो आपण 2 ला, 2 सेकंदला विचारलं, तर t इज इक्वल टू 2 सेकंदचं स्पीड विचारलं, तर v इज इक्वल टू 8 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2, तर इथे किती आलं 8 मल्टिप्लाइड बाय 4, तर 4 मीटर पर सेकंद, हे काय झालं ऍट 2 सेकंदचं स्पीड होतं. तुम्ही कुठल्याही स्पीड कॅल्क्युलेट करू शकता मित्रांनो याच्यामध्ये. लक्षात आलं हे सगळं? ठीक आहे मित्रांनो, तर आजचं लेक्चर आपण इथे थांबू. तुम्ही सगळ्यांना मी आणखी एक होमवर्क देतो मित्रांनो, त्या होमवर्क मध्ये तुम्ही सगळ्यांनी होमवर्क सॉल्व्ह करायचा आणि ते होमवर्क मला परत वापस मित्रांनो रिटर्न व्हॉट्सअपवरती सेंड करायचा. आजचं लेक्चर आपण इथं थांबू मित्रांनो.